नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा 6 फेब्रुवारी भागामध्ये मदन म्हणतो, अक्ष चल बस गाडीत, मी सोडतो घरी. अक्षरा म्हणते, नको रे, मी जाईल रिक्षाने. तो म्हणतो, अगं आता खूप उशीर झाला, रिक्षा नाही मिळणार. ती मग ठीक आहे, बसने जाते. तो म्हणतो, का तुझ्या नवऱ्याला आवडणार नाही का? ती अरे काय काय बोलतो, असं काहीच नाही आहे. तेवढे दुर्गी गाडी बघून लपून बघत असते. ते आता पटकन मोबाईल काढते आणि शूटिंग करते. मदन म्हणतो, अक्षरा बोल ना, तुझ्या नवऱ्याला, तुझ्या सासरकडच्या लोकांना आवडणार नाही का? तू तुझ्या बालमित्राच्या गाडीत गेलेली का? तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर विश्वास नाही का? अक्षरा म्हणते, नाही, अधिपतींचा माझ्यावर खूप विश्वास आहे. तो म्हणतो, हे मी कसं मान्य करू? ती ठीक आहे, चल सोड मला घरी. काय मदन, तू पण शेवटी कन्व्हिन्स केलंस ना? मदन चष्म्याला हात लावत एक डायलॉग मारतो, एक बार मैंने जो कमिटमेंट कर ली, फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. अक्षरांत ते मॅड दोघं पण खळखळून हसतात. मॅड म्हणतो, चला बसा. आता दुर्गी पटकन लपून बसते. दोघं निघून जातात. दुर्गी बाहेर येते आणि म्हणते, ताई, आता तुला तुझी अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करावीच लागणार आणि माझ्या पुरीला सून करून घ्यावी लागणार, कारण माझ्या हाती खजाना लागलाय. अधिपती भुवनेश्वरीला म्हणतो, कसला मॅटर? भुवनेश्वरी घाबरत म्हणते, न झालेला मॅटर, त्यावर ॲक्शन घेतली जाणार असं वाटतंय आमासनी. अधिपती म्हणतो, मला काही कळालं नाही. भुवनेश्वरी म्हणते, आपल्या घरातील छोटा विषय आता सुनबाई मोठा करणार असं वाटतंय. अधिपती हसत म्हणतो, नाही हो, त्या घरातल्या विषय कधीच बाहेर नेणार नाही. त्याचने आम्ही चांगला ओळखतो आणि एवढा काय मोठा विषय नाही आहे, सोडा आता. भुवनेश्वरी म्हणते, पण सुनबाईने हे लय सिरियस घेतलंय आणि ते हा विषय मोठा करणार, कारण त्यांना आम्ही या घरातच नको आहे. का अशा वागायला लागल्या कळत नाही, कोणी त्यांचे कान भरले हे बी कळत नाही. अधिपती म्हणतो, मी जेव्हा जेव्हा तोच विचार करतो नाही साहेब, तेव्हा तेव्हा मला त्या बजावर डाऊट येतो. मनुष्यने ते बजा. आता अधिपती तिच्याकडे बारीक बघत असतो आणि म्हणतो, आईसाहेब, ते नाही का मागं मॅटर झालं, त्यामुळे त्यांनी मास्तरीबाईला भरवलं नसेल ना? मी त्यांना मागं बी म्हणलो होतो, त्या भुरट्या तोंडाच्यावर विश्वास ठेवू नका. मनुष्य म्हणते, त्यासनी आम्ही बी म्हणलो होतो, पण बजाचं नाव काढल्यानंतर ती जराशी हादरते. अधिपती म्हणतो, आईसाहेब, आम्ही एकदा भेटलं पाहिजे बरं का, मी आणि मास्तरीबाईने, म्हणजे सगळं क्लिअर होईल. हे असं याच्या करवी त्याच्या करवी वाया लय बोलणं झालं. समोर बसूनच या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. चुटकी सरशी कोडं सुटलं असं वाटतं. मनुष्य म्हणते, काय माहिती आमासनी असं का वाटतं, त्या पोलीस स्टेशनला जातील. अधिपती म्हणतो, आईसाहेब, असं काय होणार नाही. त्या काय पोलीस स्टेशनची पायरी चढणार नाही आणि आपल्या घरातील गोष्टी त्या काय बाहेर नेणार नाही. मनुष्य म्हणते, आणि सगळं त्यांनी पोलीस स्टेशनात नेलं तर? इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही सविस्तर सांगा. हवालदार, रजिस्टर घेऊन या आणि हां, सांगा तक्रार. बाब म्हणतात, ती म्हणाली संक्रांतीला घरी जाते. आता काय काय झालं हे सविस्तर सांगतात. हिरा म्हणते, साहेब, अधिपती जिजू खूप चांगले आहेत, पण ते ना सगळं त्यांच्या आईचं ऐकतात. खरं तर ती त्यांची सख्खी आईसुद्धा नाही आहे. अधिपती जिजू तर त्यांच्या हातचं कळसूत्र भावलंच झालं. बाबा म्हणते, हिरा, अगं हे काय बोलतेस? हिरा म्हणते, बाबा, इथं खरंच बोलायचं ना. आता हे अधिपती जिजू कळसूत्री भावली तर आहे. विद्या म्हणते, थांबा थांबा. हवालदार म्हणतात, काय झालं मॅडम? ती आता हे जी बोलली ना, ती लिहू नका प्लीज, खुडून टाका ना. इन्स्पेक्टर म्हणतात, काय झालं मॅडम? विद्या म्हणते, आमची तक्रार भुवनेश्वरी मॅडमबद्दल आणि त्यांची बहीण दुर्गेश्वरी मॅडमबद्दल आहे. जावई बापूबद्दल काही तक्रार नाही. तुम्हाला जी काही ॲक्शन घ्यायची ना, त्या दोघींवर घ्या. आता इन्स्पेक्टरचा पण चेहरा पडतो. मदन घरी सोडवायला येतो. अक्षरा गाडीतून उतरते आणि म्हणते, मॅड, थँक्यू. तो थँक्यू? अगं, मी म्हटलं म्हणून तरी बसली, नाहीतर चालली होती बसने. ती नाही रे, एवढा घरी सोडायला आला, थँक्यू तर म्हणायलाच पाहिजे ना. बरं ऐक ना, तुला लग्नाबद्दल सांगायचं ना, ते सांगून टाक. बरं चल, आता आई बाबा वाट बघत असतील. ती निघून जाते. मदन म्हणतो, अक्ष, तू जरी सांगत नसली ना, तरी काहीतरी गडबड आहे, हे आलंय माझ्या लक्षात. अधिपती म्हणतो, नाही हो आईसाहेब, मास्तरीबाई असं काय करणार नाही आणि पोलीस स्टेशनची पायरी तर अजिबात चढणार नाही. मुनेश्वर म्हणते, तुमच्या मास्तरीबाई बंड पुकारणारे आहे. शाळेत काही खुट्ट झालं की लगेच तलवार काढतात. आता भुवनेश्वरी अक्षराचे खूप उदाहरणं देते. अधिपती म्हणतो, असं झालं ना
तर मी समजल मी त्यासनी ओळखत नाही. मुडेश्वरी म्हणते, अधिपती तुमच्यापेक्षा आम्ही 4 पावसाळे जास्त बघितलेत. आम्ही माणसांना जास्त ओळखतो. अधिपती म्हणतो, नाही हो आईसाहेब. ती म्हणते, अधिपती जर आमच्या मनातली मास्तरीबाई आणि तुमची मास्तरीबाई ह्यामधून आमच्या मनातली मास्तरीबाई खरी ठरली तर? अधिपती म्हणतो, मी काही पण हरेल. मुडेश्वरी म्हणते, द्या वचन. तो लगे हातावर हात ठेवून म्हणतो, घ्या वचन. ती म्हणते, अधिपती असं लगेच वचन द्यायचं नसतं. तो म्हणतो, आईसाहेब आमचा विश्वास आहे. आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं. इकडे इन्स्पेक्टर म्हणतात, ज्यांना तक्रार करायची ते कुठे आहेत? आता बाबा, विद्या, इरा चांगल्याच हादरतात. इन्स्पेक्टर म्हणतात, ज्याला तक्रार करायची ते इथे पाहिजे. तुम्ही खरं बोलता हे कशावरून? इरा इमोशनल होते आणि म्हणते, साहेब ती खूप घाबरली आहे. तिला सासरकडच्या लोकांनी खूप मारहाण केली. तिची मनस्थिती अजिबात चांगली नाही आहे. अक्षरा कुलूप उघडते आणि घरात येते आणि म्हणते, आई बाबा कुठे गेले? ते आता फोन लावते आणि म्हणते, फोन पण उचलत नाही आहे. बाबांना बरं असेल ना? इकडे अधिपतीला फोन येतो. अधिपती म्हणतो, हां कोण बोलतं आहे? इन्स्पेक्टर म्हणतात, मुडेश्वरी सूर्यवंशींचंच घर ना? तो म्हणतो, हां तुम्ही कोण? ते म्हणतात, इन्स्पेक्टर. अधिपती म्हणतो, रॉंग नंबर. ते म्हणतात, अहो रॉंग नंबर नाही आहे. त्यांच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रार आली आहे. अधिपती म्हणतो, तक्रार? ओ काही काय सांगता? ते म्हणतात, भुवनेश्वरी सूर्यवंशी कुठे? त्यांच्याशी बोलायचं. अधिपती म्हणतो, एवढ्या रात्री आईसाहेबांशी? नाही नाही नाही, उद्या करा. ते म्हणतात, अहो त्यांच्याविरुद्ध तक्रार आली, आत्ताच ते लोक गेले. अधिपती विचारतो, कुणी केली? ते म्हणतात, अक्षरा आमोणकर. आता अधिपतीची बोलतीच बंद होते. पण भुवनेश्वरी नाटक करत म्हणते, काय झालं अधिपती? कोण आहे फोनवर? ती फोन घेऊन म्हणते, कोण बोलतंय? बाजूला बोलत जाते आणि अधिपती विचारात पडतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.